गंगेचं प्रागट्याची लीला पाहूया। आपल्या शास्त्रामध्ये विशेष करून रामायणामध्ये आणि श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये गंगा अवताराची कथा वर्णन येते। तर रामायणामध्ये जेव्हा विश्वामित्र मुनी भगवान रामचंद्राला घेऊन जात होते आणि घेऊन जात असताना रामायणाच्या वाल्मिकी रामायण बालखंडाच्या 35 अध्यायापासून तर 44 श्लोकामध्ये याचं वर्णन केलेले। जेव्हा भगवान रामचंद्र विश्वामित्रांना विचारतात ह्या की ही अतिशय पवित्र वाहणारी नदी आहे, हिचं महात्म्य मला सांगा। तर त्यावेळेस विश्वामित्र मुनी हे बघत होते की भगवंताला सगळं माहित असून सुद्धा मला विचारतात, म्हणजे याचा अर्थ काय की आपल्या भक्ताचं गुणगान आपल्या भक्ताच्या मुखातून ऐकायचं आणि मग ते वर्णन करतात। मग त्यावेळेस विश्वामित्र मुनी लक्ष्मणाला नाही का गंगेचं महात्म्य सांगतात। ते म्हणतात की अयोध्येचे एक राजा होऊन गेले सगर महाराज तुमच्याच पूर्वजामध्ये, आणि यांना 2 पत्न्या होती, एक केशनी आणि दुसरी जी होती गरुडची बहीण सुमिती। आणि ह्या दोन्ही पत्न्या असल्यामुळे बऱ्याच वर्षे यांना मूलबाळ होत नव्हतं, आणि झाल्यानंतर केशनीपासून एक मुलगा जन्माला आला आणि त्या मुलाचं नाव ठेवलं असामंजस्य। ते ठेवल्यानंतर आणि दुसरं जी सुमिती होती जी गरुडची बहीण होती तिला 60,000 पुत्र झाल्यानंतर बऱ्याच वर्षे झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण एक मोठा यज्ञ केला पाहिजे, आणि ते यज्ञासाठी त्याने एक अश्व सोडल्यानंतर तर त्यावेळेस या अश्व सोडण्याच्या पहिले एक प्रसंग घडतो की जो सामंजस्य असतो तो अतिशय विचित्र असतो, क्रुद्धिष्ट असतो। जेव्हा तो पाण्यामध्ये जातो ना तर लहान मुलांना खेळता खेळता पाण्यात बुडून मारायचा, अधार्मिक वागायचा, पशु पक्ष्यांची हत्या करायचा, निर्दोष लोकांना त्रास द्यायचा। म्हणून रागाच्या भरात सगर महाराजाने जो केशिनीचा पुत्र होता असामंजस्य त्याला नाही का हाकलून देऊन टाकलं। हाकलून दिल्यानंतर पुढे केशनीचे जे 60,000 पुत्र होते त्यांच्या थ्रू ते राज्य करू लागले। राज्य करीत असताना त्याने एक अश्वमेध यज्ञ ठरवला आणि ते अश्वमेध यज्ञामध्ये तो घोडा सोडला, आणि घोडा सोडल्यानंतर बऱ्याच वेळा घोडा सोडल्यानंतर नेमका तो घोडा इंद्राने चोरल्यानंतर सगर महाराजांनी सांगितलं की जा पुत्रांना की तुम्ही येणे प्रकारे तो घोडा आणा। सगळीकडे शोधलं पण घोडा सापडत नव्हता, आणि मग काय करायचं, पुन्हा पुत्र गेले, हातबोल झाले, म्हणजे कुठं सापडत नाही। ते म्हणले कदाचित पृथ्वीला खोदा, पृथ्वीच्या खाली असेल पाताळामध्ये, तिथं तुम्हाला भेटत असेल तिथून तुम्ही शोधून आणा। आणि मग सगर महाराज सांगितलं 60,000 पुत्राने काय केलं, त्या पृथ्वीला खोदण्यास सुरुवात केली। एवढं आतंक झालं, एवढं खोदत होते, आणि खोदत असताना त्यावेळेस सगळे देवी देवता ब्रह्माजीकडे गेले। ब्रह्माजीला म्हटले की हे सगर महाराजाचे 60,000 पुत्र आहेत, ते पृथ्वीला खोदतायत, तुम्ही या पृथ्वीचं रक्षण का करत नाहीत? तर ब्रह्माजी म्हणले काळजी करू नका, भगवान विष्णूंचा एक अवतार आहे भगवान कपिल देव, यांच्या रागाना त्यांचा मृत्यू होईल, काळजी करू नका। आणि मग देवी देवता शांत झाले आणि आपल्या आपल्या कार्यामध्ये संलग्न झाले। संलग्न झाल्यानंतर हे 60,000 पुत्र खोदत पाताळ लोकांमध्ये गेले, आणि गेल्यानंतर बघतात कपिल मुनी आश्रमामध्ये ध्यान अवस्थेमध्ये ते बसलेले होते, आणि त्यांच्या आश्रममध्ये हा जो घोडा होता इंद्राने चोरलेला, त्याने काय केला, तो कपिल मुनींच्या आश्रममध्ये बांधून टाकल्यानंतर यांना वाटलं काही विचार न करता एवढे क्रुद्धिष्ट झाले, मूर्ख असल्यामुळे कोणतं त्याची पार्श्वभूमी न समजून घेता डायरेक्ट म्हणले याला मारा, झोडा, मग झाडं उचल, दगड उचल, जी वस्तू भेटल त्याला भगवान कपिल आश्रमाला धावून गेले। त्यांना वाटलं की हा ढोंगे आहे, त्याने घोडा चोरून डोळे बंद करून ध्यान करण्याचं नाटक करतोय, याला आताच आपण काय करू, वध करूया। आणि असं म्हणून करताना जेव्हा धावून आक्रमण करायला गेले त्यावेळेस भगवान कपिल देवाने नेत्र उघडले। नेत्र याच्यासाठी उघडले की माझ्या आश्रमामध्ये एवढा कोल्हाळ कुठून वाजला आणि कुठून आवाज येतोय, म्हणून त्या डोळे उघडले। तसंच डोळे उघडल्यावर हे 60,000 पुत्र काय झाले, जळून भस्मसात झाले। आणि भस्मसात झाल्याबरोबर तिथे आचार्य वर्णन करतात की लोक याला कॉन्ट्रोवर्सी करतात की नाही भगवान कपिल देवाच्या क्रोधामुळे जळून भस्मसात झाले, नाही तर इथे आचार्य सांगतात की यांना एवढा क्रोध झाला सगर महाराजाच्या पुत्रांना, आणि त्या सगर महाराजाच्या क्रोधामुळे ते स्वतः जळून भस्मसात झाले। जेव्हा तुमच्यामधला क्रोध जेव्हा तुम्ही संतावर किंवा भगवंतावर प्रगट करतात तर तुमच्या नाशाचे कारण तुम्हीच बनतात, दुसरं कोणी बनत नाही।
हे आचार्य तिथे वर्णन करतात. आणि म्हणून इथे ह्या प्रसंगामध्ये जेव्हा ते 60,000 पुत्र राखे झाले, तर झाल्यानंतर सगर महाराजाने आपला जो नातू आहे, कोण होता त्याचं नाव अंशुमान, त्याला म्हटले जाऊन बघ शोध कुठेतरी. आणि मग त्याने शोधून शोधून ऋषीमुनीला विचारलं कुठं असेल. ते म्हणले पाताळ लोकामध्ये तुमचे जे चुलते आहेत ते तिथे आहेत. असामंजचा पुत्र होता अंशुमान. आणि गेल्यानंतर ते अतिशय विलाप करतात आणि मग भगवान कपिल देवांच्या सुंदर सुंदर प्रार्थना करतात. आणि ते म्हणतात की माझ्या जे पूर्वज आहेत, माझे चुलते आहेत, त्यांचा उद्धार कसा होईल. ते म्हणले जेव्हा तुम्ही तुमच्या पूर्वजांना जल अर्पण करता तेव्हा ते मुक्त होते. ते म्हणले इथं कोणत्याही आश्रमामध्ये जल नाही. ते म्हणले एकच जल तुम्ही अर्पण करू शकता, यांना तात्काळ मुक्ती भेटेल, ते म्हणजे गंगाजल. म्हणजे गंगाजल हरकत नाही. आणि मग काय करायचं, तर त्यावेळेस अंशुमानने नाही का सगर महाराजांची आज्ञा घेऊन 1000 तपस्या केली. तपस्या केल्या पण त्यांना काही एवढं यश नाही भेटलं. म्हणून सगर महाराज अंशुमानचे पुत्र होते दिलीपला सांगितलं, दिलीप महाराजांना सांगितलं की तुम्ही ही तपस्या करा. त्यावेळेस बघ अंशुमानाने देह त्याग केला आणि धामात निघून गेले. आणि मग दिलीप महाराजांनी खूप वर्षे प्रयत्न केले. दिलीप महाराजाला पण ते सक्सेस भेटलं नाही, ते पण फेलियर झाले. म्हणून दिलीप महाराजांचे पुत्र होऊन गेले भगीरथ. भगीरथाला सांगितलं की आपल्या पूर्वज आहेत त्यांचा उद्धार करायचा, आणि जोपर्यंत गंगेचं पाणी अर्पण केलं जाणार नाही तोपर्यंत यांचा उद्धार होणार नाही. आणि मग भगीरथ महाराजाने 1000 वर्ष तपस्या केली ब्रह्माजीची. आणि ब्रह्माजीला प्रगट झाल्यानंतर सांगितले की माझ्या पूर्वजाला त्यांचा उद्धार करायचा आहे, तुम्ही ते गंगा जल द्या. ते म्हटले की गंगा प्रगट होईल पण तिचा वेग एवढा वेगशील असेल, याला धारण करणारे एकमेव व्यक्ती जे असेल ते महादेव असते. तर त्यामुळे तू काय कर, पहिले महादेवाची उपासना कर. आणि मग ब्रह्मादेवाची उपासना झाल्यानंतर महादेवाचे सांगितले आणि महादेवाला प्रगट झाले, म्हटले हरकत नाही. आणि मग गंगादेवीला आव्हान दिल्यानंतर गंगादेवीला घमंड झालं. काय घमंड झालं की माझा वेग महादेव सुद्धा सहन करू शकणार नाही. मी जेवढी उच्च लोकातून स्वर्गातून येईन तसंच मी पाताळाला भेदून, पृथ्वीला भेदून पाताळात जाईन. आणि हा गर्व आणि अभिमान महादेवानं जाणला, तेव्हा हरकत नाही. त्याने आपल्या जटामध्ये काय केलं, गंगेला आवृत केलं. का आवृत केलं की अहंकार करायचा असेल तर माझ्या जटाच कामाचे, दुसरं कोणी नाही. आणि मग खूप वर्ष महादेवाच्या जटात राहिल्यानंतर भगीरथ महाराजाला चिंता झाली की माझ्या पूर्वजांचा उद्धार करायचा आहे, तो कसा करायचा. पुन्हा तपस्या केली, पुन्हा प्रार्थना केली आणि म्हटले की गंगा मातेला मुक्त करा. आणि मुक्त केल्यानंतर त्याच्या 7 धारा प्रगट झाल्यात. त्याच्यातली एक धारा नाशिकमध्ये, याचं वर्णन आपल्या गौतमी महात्म्यामध्ये 8वा अध्याय श्लोक नंबर 77 मध्ये, ब्रह्मपुराणामध्ये नाशिकच्या गौतमी गंगेचा प्रगट होतो. आणि दुसरी जी भागीरथी गंगा आहे, याच्या 7 धाऱ्यापैकी मेन प्रमुख 2 धारा आहेत. एक म्हणजे जे पूर्वकडे आहे त्याला म्हणतात भगीरथी धारा, अलकनंदा भगीरथी. आणि इकडे दक्षिणी गौतमी गंगा किंवा गंगा दक्षिणी म्हटले जाते, ही धारा इथून प्रगट झाली. आणि ह्या 2 सप्त धाऱ्यापैकी निघाल्यानंतर गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, सरस्वती ह्या 7 नद्या, त्याच्या 2 धारा इथं वाहतात. आणि झाल्यानंतर सगर महाराज आपला भगीरथ महाराजांचा रथ पुढे चालत होता. चालत असताना गंगा माग येत होती. नेमकं तो रथ जान्हवी ऋषींच्या बाजूने जात असताना ते पाणी जान्हवी ऋषींच्या आश्रम मध्ये शिरलं. तर जान्हवी ऋषींना राग आला की माझ्या आश्रमामधून पाणी चाललंय. तर त्यांनी रागाच्या भरामध्ये सगळं गंगेचं पाणी पिऊन टाकलं. पुन्हा दिलीप भगीरथ महाराजाला चिंता झाली की काय करायचं. मग जान्हवी ऋषींना प्रार्थना केली आणि मग सगळे देवी देवता आले आणि जान्हवी ऋषींना प्रार्थना केली की यांच्या पूर्वजांचा उद्धार करायचा आहे. तर त्यावेळेस जान्हवी ऋषींच्या कानातून प्रगट झाल्यामुळे ती पुन्हा पुढे वाहायला लागले. तर त्यावेळेस गंगेचं नाव काय पडलं, जान्हवी पडलं. आणि पडल्यानंतर ती जेव्हा कपिल मुनींचा आश्रम आहे तिथे पोहोचले आणि 60,000 जे शिष्याने आपलं राख झालेली होती, तर राखेला गंगेचा स्पर्श झाल्याबरोबर काय झालं, ते सगळे मुक्त झाली. आणि मुक्त झाल्यानंतर तिथून गंगा जात असताना ऋषीमुनीने विचार केला की आता आमच्या उद्धाराचं काय. त्यावेळेस गंगेला वाटलं
जर मी आता पुन्हा जाते, इथं जर मी कलियुगामध्ये थांबली तर काय होईल? सगळे पापी, दुराचारी, याबिचारी, मद्यपानी, कलियुगातले पती जीव माझ्यामध्ये पाप सोडतील आणि मी दूषित होईल, तेव्हा माझा उद्धार कसा होईल? म्हणून ती जात असताना भगवंत म्हणले काळजी करू नको, की तू कलियुगामध्ये राहा, तुझ्यामुळे मोठमोठे साधू संत येतील, स्नान करतील आणि ते तुला पवित्र करतील. म्हणून भगवंत आणि त्यांचे भक्तामधला फरक आहे की भगवंत गंगा कुठून प्रगट होती? भगवंताच्या चरण कमलातून प्रगट होऊन ती कुठं पळते? समुद्राकडे पळते. पण भक्त असा आहे की त्याच्यापासून भगवंताकडे लोक जातात. म्हणून भगवंत आणि भक्ती हे आपल्याला महत्व आहे की गंगेला सुद्धा पवित्र करते. अशी ह्या भगीरथाने काय केलं की तिथे आपल्या पूर्वजांचा उद्धार केला आणि कलियुगामध्ये ती वाहत राहिली आणि हळूहळू ह्या गंगेचं महात्म्य आपल्याला दिलेले. म्हणून असं म्हटलं जात आहे त्या सुंदर श्लोकामध्ये, ते म्हणतात की गंगा स्नान नरता मूर्त्या दृष्ट यम किंकरम विषेदशा पलयंते सिंह दुष्ट यथा मृग. ज्याप्रमाणे सिंह डारकाळी पळल्यानंतर सगळे हरिण पळून जातात, त्याच प्रकारे कोणी गंगेचं स्नान करतय किंवा त्याचं आचमन करतय तर त्याच्या आजूबाजूची यमदूत आणि यमलोकले यमराज सुद्धा पळून जातात. म्हणून आपण जिवंतपणे पण गंगा स्नान केलं पाहिजे आणि मेल्यानंतर सुद्धा का बरं टाकतात की त्याच्या बाजूला यमदूत त्याला भटकाय नको, त्याला मुक्ती भेटावं म्हणून रामकुंडामध्ये अस्थि विसर्जन केलं जाते. का बरं? तर म्हणून आपण जिवंतपणे गंगा स्नान केलं पाहिजे, त्याचा फायदा भेटले पाहिजे. मग आता ही इथं प्रश्न केला जातोय की बाबा गंगा कशी प्रगट झाली? तर ती कथा येते भागवतामध्ये की जेव्हा भगवान कपिल देव, आपलं वामन देव याने त्रिविक्रम धारण केलं तर पहिल्या पावलामध्ये अतल वितल सुतल तळातल रसातळ असे, आणि दुसऱ्या पावलामध्ये जनलोक, महरलोक, तपोलोक, आणि तपोलोक गेल्यानंतर सत्यलोकात ब्रह्मलोकात गेल्यानंतर ब्रह्माजीनं पाहिलं की भगवंत येत आहेत आणि आल्यानंतर त्यांचे चरणकमल माझ्या लोकांमध्ये येतात, तर मी काय केलं पाहिजे? त्यांचे चरणकमल धुतले पाहिजे. आणि म्हणून ते आपल्या कमंडलूतलं पाणी घेतात आणि भगवान विष्णूंचे चरणकमल धुतात. आणि जे विष्णूचे चरणकमल धुतल्यानंतर जे पाणी वाहत आहे तेच विष्णुपदी नावाने गंगा म्हणून ह्या जगामध्ये प्रगट झालेली. म्हणून तिला काय नाव पडलेलं आहे? विष्णुपदी पडलेलं आहे. अशा दिलेले याचं वर्णन सुद्धा आपल्या पुराणामध्ये, आणि जयदेव गोस्वामी सुद्धा सांगतात, केशव द्रुता वामन रूपा जय जगदीश हरे, की हे साधारण पाणी नाही तर साक्षात भगवान विष्णूंच्या चरण कमलातून आलेलं पाणी. तर आपण प्राशन केलं पाहिजे. जसं नाशिकच्या महाविष्णू महाराज येतात, आता ते त्या भगवत धामात गेले, ते जगभर फिरायचे, अमेरिका, रशिया, लंडन मध्ये त्यांचं मंदिर होतं मोठं. तर जाताना स्पेशली गोदावरीचं पाणी घेऊन जायचे ते, आणि त्यांच्या शिष्याला सांगायचे स्पेशली इथलं पाणी, गोदावरीचं पाणी घेऊन जायचे. मग जगभरात कुठे गेले ते स्नानाला 2 थेंब गोदावरीचे टाकायचे आणि प्याला गोदावरीचंच पाणी वापरायचे. असं त्यांच्या गोदावरीच्या प्रती एवढी निष्ठा आणि श्राद्ध होते. मागं पण मी एकदा प्रवचनामध्ये सांगितलं, जसं भक्तिदेव दामोदर महाराज आले होते, ते गंगेमध्ये स्नान केलं. स्नान केल्यानंतर आपण सर्वसाधारण लोक कपडे अंग पुसून टाकतो, पण महाराजांनी तसं नाही केलं. काय केलं? तसेच कपडे घातले. एकाने विचारलं असं का? अरे म्हटले, साक्षात गंगा आहे, भगवान विष्णूंचे चरण कमलातून आलेले, आणि पुसून आपण अंग काढून टाकत असेल तर तिला काढून टाक. जोपर्यंत ती आपल्या अंगावर आहे तोपर्यंत आपला तिचा संपर्क राहतो, म्हणून गंगेला नाही काढून टाकलं पाहिजे. असं या गंगेचं महात्मा दिलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये रोज सकाळी संध्याकाळ आपण या गंगेचं स्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आणि होईल तो शक्यतो आपण काय केलं पाहिजे? नाशिकला एकादशी असतात किंवा त्याच्यानंतर असा मोठा पर्व येतो, त्या पर्वामध्ये जाऊन आपण स्नान केलं पाहिजे. दुपारून जा आणि सकाळी ब्रह्ममुहूर्त जाऊन स्नान केलं पाहिजे. किती भाग्य आपल्या नाशिकच्या लोकांचं. पण दुर्दैव असं कोणी जात नाही. तिथं भाजी मार्केटला 10 वेळा जातील, फिरायला जातील, काहीतरी वस्तू घ्यायला जातील. तर नाही, आपलं भाग्य तिथं जा, 2 मिनिटं डुबक्या मारा, या गंगा करा. नाही जमलं तर आचमन करा, डोक्यावर थोडं शिंपडा किंवा आचमन करून घ्या.
तरी आपला उद्धार होऊ शकतो. तर असे या गंगेचं महात्म्य प्रगट दिलेले, म्हणून प्रत्येकाने आपण ह्या गंगेचा आश्रय घेतला पाहिजे. हरे कृष्ण हरे कृष्ण.